नमस्कार. गुरुदेव दत्त. या ठिकाणी आज आपण आलेलो आहोत माढा तालुक्यातील लवळ या गावात. या व्हिडिओचं बनवण्याचं कारण आम्ही ज्या ठिकाणी माढा या ठिकाणी ज्यावेळी जात असताना लवळ हे गाव लागलं, त्या ठिकाणी आम्हाला हे मंदिर दिसलं आणि आपण बघतोय की ही गर्दी, अनेक लोकांचं श्रद्धास्थान असलेलं दत्त महाराजांचं मंदिर आणि तेथील जे काय बघतोय आपण चालवेल कशी चाललेली आहे, जेवणाचा महाप्रसादाचा कार्यक्रम कशा पद्धतीने चाललाय आणि या ठिकाणचा या दत्त महाराजांच्या मंदिरावरती असणारा विश्वास कशा पद्धतीने असणार आहे ते आज आपल्या सोबत आहेत. संकेत काका पाठक काका, नमस्ते. नमस्कार. इथं आम्ही बघतोय की 100 लोक आहेत, त्यापेक्षा बी जास्त गुरुवार असेल, अमावस्या असेल, पौर्णिमा असेल, इथं गर्दी असल्याचं भाविकांना सांगण्यात आलं. काय प्रकार आहे नेमकं? माझं दत्तगुरु अन्नछत्र ट्रस्ट आहे. अन्नदान प्रत्येक गुरुवार अमावस्या पौर्णिमा चालतं. ते कसं चालतं, काय चालतं आणि का गर्दी होते, कशामुळे होते ते सांगतो. माझं ज्योतिष आहे. गेल्या 4 पिढ्या म्हणजे 4थी पिढी आहे माझी. माझे आजोबा 1935ला ज्योतिषशास्त्रामध्ये भारतात 3ऱ्या क्रमांकावर पास झालेले. त्यांचा त्या ज्योतिष ग्रंथामध्ये सुद्धा फोटो आहे. मग हे मूळ पहिल्यापासून पारंपरिक आहे आणि अंधश्रद्धेकडे न वळता श्रद्धेनं जे काय तुमच्या कुंडलीमध्ये विश्लेषण मांडलंय त्याचं मार्गदर्शन करणे. आज हजारो म्हणण्यापेक्षा मी 6 लाख पत्रिका बघितल्या. 6 लाख पत्रिकेमध्ये एवढे अनुभव आले की मला वाटत नाही की जया जायचा भाव तया तैसा पंढरीराव. मग त्या पद्धतीने कसं असतं, जसा भाव ठेवतील. एक 5 लाख लोकांनी रिटर्न येऊन अनुभव सांगितले. आजी इमारत मोठी दिसते, बांधलेलं येईल त्याला फरक पडतोय. त्याने कोणी लाख, कोणी 2 लाख, कोणी 5 लाख अशी वर्गणी. माझं 2 एकर मी दत्तगुरूंसाठी मंदिराला दान केलं. माझा अनुभव खूप मोठा आहे. जमीनच मला मिळत नव्हती. आमचे सगळे बाकीचे जे घरातले थोडे असते प्रत्येकाच्या घरात ठिकाणी. त्यावेळेला दत्तगुरूंना संकल्प सोडला होता. दत्तगुरूंनी ही 15 एकर सगळे पूर्ण पैसे देऊन आम्ही सगळ्यांची घेतले. त्यावेळेला हे 2 एकर दत्तगुरूंना सोडून दिले आमच्या वाटणीची. या ठिकाणी मोठं भव्य दिव्य असं तुम्ही बघू शकता काय जरा अन्नदान चाललेलं आहे. हो, तेच बघितल्यानंतर आमच्या लक्षात आलं की एवढं अनुदान येतात लोक, येतात, प्रश्न सोडवतो. कोणाला रुपया मागत आहे नाही, कोणी ठेवला का बघत नाही. ज्या दिवशी ठेवतील, कोणी अन्नदान सेवेला नसेल, अन्नदान सेवा बुकिंग असतात, ज्या दिवशी नसेल त्या दिवशी कोणी ह्या पैशातून आलेल्या. म्हणजे काय? बुकिंग म्हणजे मला पाहिजे, भांडणं असतात. बरं. काका मला फरक पडलाय, मला कोणत्या मुलगा दिवशी झाला, तुमची मला अमुक झाले. हे गुरुवार अमावस्या पौर्णिमाच. बरं. आणि ते कशासाठी लोक कोणता संकल्प केल्यानंतर म्हणजे तुमचा असं वाढदिवस असेल, पुण्यतिथी असं बी ऐकलं आम्ही. हो, वाढदिवसानिमित्त, पुण्यतिथीनिमित्त. मला सांगा, गाडीवर बसायचा, केक कापायचा, फेकून मारायचा, अन्नाचं वाटूळच की. हो. माझ महिना मस्ती आल्यासारखं करणं. आता बोलून मी वाक्य, पण सांगण्याची आवश्यकता आहे की अन्न आहे. अन्न हे आपण ताटात टाकून, माझ्या इथलं कुठेही जायचं चेक करायचं ताटं, कोणी ताटामध्ये तुम्हाला टाकले एक शीत दिसतं का बघायचं, नाही दिसणार. अन्नदान गरजेचं आहे. तसं एक अन्नाचा शीत जाऊ नये. मी मग म्हणलो माझं महिन्यासारखं माजल्यासारखं बोलू नये, परंतु का बोलावं लागलं की जेणेकरून आज खाण्या वाचून अन्ना वाचून भरपूर मरतात. मग तुम्ही टाकू नये. मग अन्नदानाचा एक मी ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून अजून एक उपयोग केला की येणाऱ्या लोकांना खाऊन पिऊन संतुष्ट करून लावले. बरोबर. म्हणजे याच्यासारखा आनंद नाही. म्हणून ह्या पालखी मार्गावर माझं मंदिर आहे. दत्तगुरु अन्नछत्र, पैठण पंढरपूर मार्गावर आहे. कोणत्या महाराजांची पालखी जाते? एकनाथ महाराजांची पालखी. आणि फक्त गुरुवार अमावस्या पौर्णिमा एवढे दिवस प्रश्न पाहतो. ते पण सकाळी 8:30ला असेल तर 8:30च्या नंतर मुंबई म्हणजे काय? सकाळी 8:30 पर्यंतच. माझे काय होतं की दुपारून किंवा निवांत नंबर होत नाही. बरं. आणि सकाळच्या वेळेला जेवढे तुम्हाला भुकेचा प्रहर असतो त्याच वेळेला खायला घालावं. दुपारी कोणी खायला घालतो, सकाळी नाश्त्याच्या वेळेला असेल, लवकर जेवढं जेवायला घालतो. दिवसभर अन्नदान चालूच राहतं. असं ऐकलं की आरतीला आला तरच ते तुम्ही बघितलं होतं? तरच बघितलं होतं. काय असतं, बाहेरच्यांचे दोष असतात, काहींचे दोष निघत नाहीत, मग काहींचे दोष येतात, काही जण उपाय करत नाही. मग ते आमच्या मागे लागायला नको ना. मग तू आधी मी आरतीला बसायला लावतो, डोळे बंद करून. माझा नियम आहे. तुझे प्रश्न आहेत दत्त महाराजांना सांग बाबा, काय का असं ना. म्हणजे दत्त महाराज पहिल्यांदा प्रश्न सोडवतात, नंतर मग मी त्याची उत्तर पंचांगावरून, जन्मपत्रिकेवरून मार्गदर्शन करतो. आणि तुम्ही कोणाची मुलाखत घ्यायची, तुम्हाला मी ठराविक असं नाही, कोणाची घ्या, अनुभव आहे का छान, तुम्हीच रिझल्ट सांगा. बरोबर. आता एक कलियुगातला एक प्रश्न आहे. लाखो रुपये त्या ठिकाणी घेऊन काहीतरी काळी जादू वगैरे असं केलं जातं आणि त्या ठिकाणी तुम्ही सांगताय की इथं आज 100-200 भाविक येत आहेत, ज्योतिषशास्त्रावरती विश्वास ठेवून त्या ठिकाणी येतात. त्या दोन्हीकडे कसं बघताय? आता मी तुम्हाला सांगू का, जसा दिवस उगवतो तसा अंधार आहे. वाईट कर्म करणारे पण आहेत. आमचं काम काय, तुला मार्गदर्शन करायचं. बाबा काय आहे, तुझ्या काय स्थिती आहे, काय ग्रहमानाची मार्गदर्शन केलं जातं आणि त्यातून सगळ्यांचे प्रश्न सोडवणे. मी सांगितले पोटभर खायला घालणे. माझा यज्ञ कोणचा चालू माहिती आहे का? अन्नदानासारखा यज्ञ नाही, तो करतो, पाठवून देतो. आणि मी गेले 17 वर्ष
आज 44 चालू आहे, कुठली गोळी वेळी नाही, तंदुरुस्त आहे. कशामुळं की लोकांचे आशीर्वाद घेतो, तळतळाट नाही. ना कोणाला मी सांगितलं की येते मनानं फरक पडतंय, देऊन जाते. त्याचा वापर काय अन्नदान, त्याचा वापर काय मंदिरासाठी, त्याचा वापर काय मी चष्मे वाटप असतात माझ्याकडे मोफत, रक्तदान शिबिर भरवतो, दत्त जयंती आणि गुरुपौर्णिमा खूप मोठ्या प्रमाणात साजरी होते. त्याचा वापर फक्त लोकांच्या सेवेसाठी काय करता येईल त्याचा केला जातो. आता काका, ज्योतिषशास्त्रावरती फक्त व्यवसाय असेल, तरुणांची आता लग्नाचा मोठा प्रश्न आहे, नेमकं तुम्ही या ज्योतिषशास्त्रावर तरुणांना कोणतं मार्गदर्शन करता? सप्तमेश शनी कोण आहे, सप्तमातल्या शनीचं काय मार्गदर्शन आहे, कुणाच्या दृष्ट्या पडतात, विवाहाला का उशीर लागतो, ते सगळं त्यांना खुलासा करून ज्योतिषशास्त्रात सांगतो. आणि आजकाल असं राहिलं नाही, तुम्ही गुगलला सर्च केलं का ह्यानं आपल्याला सांगितलं होतं, आहे का तसंच, जाऊन बघा ना तिथं. म्हणजे मी माझ्याकडे पुरावे असं बोलायचं, सांगायचं आपलं काम आहे की समाजाला दिशा देणे, समाजाला लुटणे नव्हे. हा माझा सरळ आणि स्पष्ट वक्तेपणा असतो. मी सांगतो, आवर्जून अनुभव घ्या आणि अनुभव सांगा. तुम्ही आमची मुलाखत घेतली, तुमच्या प्रभात न्यूजचे खूप खूप धन्यवाद. आणि तुम्हाला अजून काय काय वाटतं मी सांगितल्याबद्दल, काय अनुभव वाटतात का मी सांगतोय, मी पण खोटं बोलू नाही साहेब. मग आतून तुम्ही प्रत्यक्ष मुलाखती घ्या, अनुभव घ्या. आणि माझ्याकडे बघा अन्नदानाची सेवा कशी चालते, तिथं काय काय चाललंय ते पाहून आपण अनुभव सांगू शकतो. नक्कीच. आपण बघितलं की काकांनी सांगितलं 5 ते 6 लोकांच्या 6 लाख लोक 6 लाख लोकांच्या त्या ठिकाणी कुंडल्या हातात घेतल्याने त्यांचं भविष्य त्या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न संकेत काका पाटेक यांच्या माध्यमातून झालं. खरं तर आज बघतोय आपण घर जरी बांधायला काढलं, समजा काका 2 लाख 3 लाखात जरी घर बांधायला काढलं, तर आपण लगे म्हणतो स्वयंपाकघर कुठल्या दिशेला असलं पाहिजे, हॉल कुठल्या दिशेला असलं पाहिजे. आज इतक्या मोठ्या प्रमाणात संख्या इथे येते, नक्कीच आपल्या व्यवसायाबद्दल असेल, शिक्षणाबद्दल असेल, वैवाहिक जीवनाबद्दल असेल, या सर्व गोष्टींचा प्रश्नाचा पाडा त्या ठिकाणी तुम्ही वाचताय, आम्ही सुद्धा बघतोय. तुम्ही जशा पद्धतीने सांगितलं की कोणत्याही भक्ताला जाऊन विचारा कशा पद्धतीने रिझल्ट आहे बघा. नक्कीच या ठिकाणी आल्यानंतर तर ही अन्नदानाची सेवा असेल, लोकांचा उत्स्फूर्त तुमच्याकडे असणारा प्रतिसाद असेल, हा बघितल्यानंतर मी तुम्हाला सांगितलं पहिलं घराचा विषय, इथून आपण लोकांच्या वास्तुशास्त्रावर विश्वास ठेवायला चालू करतो. मला सांगा, डोक्याला तेल लावायचं तोंडाला लावलं तर चालेल का? नाही. मग तसं वास्तूच्या घरात तुम्ही ईशान्य आग्नेयातला स्वयंपाक जर तुम्ही दुसऱ्या दिशेला केला, नक्कीच. तुमचं होणारच आहे ना. म्हणजे तोंडाला पावडर लावायची सोडून हाताला लावली तर नाही चालत. मग तसं तिथं वास्तूला चालत. नक्कीच आपण बघितलं की दिशा योग्य असेल तर दिशा आपल्याला सुद्धा आयुष्यामध्ये योग्य मिळते. त्या ठिकाणी हा अंधश्रद्धा पसरवायचा भाग मुळीच नाही, परंतु वास्तुशास्त्रावरती आज सगळेजण बघतायत, किंबहुना काही किंचित लोक सोडली तर अंधश्रद्धा म्हणून याकडे बघतात. परंतु अनेक लोकांचा त्या ठिकाणी हिंदू धर्मावरती असणारा विश्वास आणि हिंदू धर्माचे असणारे संकेत काका पाटक हे प्रेरक, त्या ठिकाणी हिंदू धर्मावरती असणारे दत्तगुरूंच्या आशीर्वादाने हा जो काही चाललेला आपण बघतोय माझ्याकडे तसंच नाही. माझ्याकडे कुठल्या धर्मातलं येत असं नाही. कुठल्याही धर्मातला तुम्ही मुस्लिमचे आहेत, कुठला नाही माणूस आहे येतोय नीट होतोय, माणूस आहे अडचण आहे, धर्म म्हणून नाही, येतो नीट होतो. आणि माझ्या प्रत्येक समाजातील प्रत्येक धर्मातील लोकांच्या अन्नदान सेवा पंक्ती बुकिंग आहे साहेब. किती म्हणजे आपण बघतो शकतोय की मी काकांना फक्त हिंदू धर्म काढला, पण काकांनी स्पष्टपणे एक आपला स्पष्ट वक्ता असावं की माझ्याकडे हिंदू धर्म न येता मुस्लिम असतील, ज्या काही इथल्या आसपासच्या भागात जेवढी लोक ज्या धर्माचे राहतात त्या अगद्या चांगल्या भावनेने दत्त महाराजांची सेवा करण्यासाठी काकांचं शब्द आपल्या कानावरती घेण्यासाठी त्या ठिकाणी येतात. काका तुम्ही सांगितलं की त्या धर्माचा सुद्धा कुठं तुम्ही जास्त हे करत नाही, किंवा धर्माचा आहे म्हणून कुठे आहे म्हणून नाही, माणूस अडचणीत आला सोडवायचं, तो कोणीही असो, त्याचं मार्गदर्शन करायचं, आपलं काम आपण जागरूक ठेवायचं. आणि पहिलं धर्माला धर्मोधर्मस्य तसं ते माझ्याकडं आधी ते, त्याच्यानंतर माणूस की बघितले पाहिजे, सगळंच बघून सगळ्यांना मार्गदर्शन केलंच पाहिजे. आणि आता तुम्हाला याच्या पुढचं सगळंच माहिती, कारण तुम्ही आमच्यापेक्षा जास्त करता. आता म्हणला की मी 1 रुपया घेत नाही, यातून काय मिळतं समाधान काय असं एवढं तुम्ही यातनं म्हणताय, आज तुम्ही तर स्वतःच बघत घेतले साहेब. माझ्याकडे काय सांगू का, मी दवाखाना सुद्धा माझ्या ट्रस्टेत चालू करायचा, कारण मोफत सेवा असेल. माझी आई डायलिसिसनं दवाखान्या वाचून मी सगळं बघितलंय. त्यामुळं कसं असतं, लोक अडचणीत आपल्याकडे आल्यावरच बघायला येतात, मग त्यांचा गळा कापायचा नाही, त्यांना सोडवायचे प्रयत्न, सोडवायचा ताकद, आनंद असतो, काहीच कमी पडत नाही. आपण बघितलं काका, आज तुम्ही एवढी दिलखुलास मुलाखत दिली आणि अक्षरशः मन प्रसन्न करणाऱ्या त्या ठिकाणी वास्तुशास्त्रावरती संकेत काका पाटक यांनी आपल्याला वेळ दिला आणि सर्व काही माहिती सांगितली. अवश्य वेळ मिळाल्यानंतर लवळ तालुका माढा या ठिकाणी वेळ मिळाला तर या, आम्ही त्यांचा नंबर किंवा इथला पत्ता वगैरे या बातमीमध्ये टाकूच. परंतु जर वेळ असेल, वास्तुशास्त्रावर विश्वास असेल तरच या ठिकाणी या. अंधश्रद्धा पसरवायचा हेतू नाही, परंतु तुम्हाला कुठला तरी दिशा द्यायचा आमचा प्रभात न्यूजचा प्रयत्न आहे.
काय सांगाल का आलाय तुम्ही आज मध्ये आलाय संकेत का बघताय विश्वास गर्दी तुम्हाला आम्ही बोलवले तर तुम्ही काय सांगा मी इथे 2 वर्षापासून येतोय. जे पण नेमके काय कसं प्रश्न जे पण म्हणजे आपण प्रश्न विचारतो त्याचं 100% निरसन येतं. पण आपलं मॅचिंग होतं का तुम्ही सांगताय जेवढं त्यांनी सांगतात तेवढं खरंच होतं. व्यवसाय पण जे त्यांनी सांगेल ना की असं करा, जो व्यवसाय सांगतो तो जरी व्यवसाय जरी आपण चालू केला तर त्याच्यामध्ये 100% यश येतच. राशी भविष्यावर व्यवसायाची जडणघडण झालेली असते संदर्भात काय सांगते? हा सांगतो. राशीवरती हा व्यवसाय राशीवर हा व्यवसाय, कोणाची राशीला जो सुटेबल व्यवसाय आहे ना तो ते सांगतात. जर कोणाला नवीनच व्यवसाय चालू करायचा असेल त्यावेळेस त्यांनी सांगतात तुम्ही हा व्यवसाय करा. तुझं काय सांगशील तुझा अनुभव काय? मी गेल्या 4-5 वर्षाखाली म्हणजे प्रश्न येत आहे आणि काकांचं मंदिर तिकडे म्हणजे विठ्ठल मंदिरात करत होते तिथं दत्त मंदिर होतं बाजूला. आता इकडे घेतल्यापासून मी इकडे येतोय. आमच्या वडिलांचं म्हणजे वडिलांना पण चांगलं मार्गदर्शन केलंय काकांनी आणि मला पण केलंय. म्हणजे माझा आधी राग व्हायचा वगैरे वगैरे, मग काकांनी रत्न दिल्यापासून ठीक आहे ना आता सध्या. म्हणजे घरात बसत नव्हतो, पोरात करायचो. काकांनी सांगितल्यापासून शांत आलो, म्हणजे घरात वगैरे बसतो. आणि काकांनी मला रेल्वेच्या कामाबद्दल मार्गदर्शन केलं आणि त्यात आता लागली एकदम लागली. हा आपण भाविकांची मनोगत काय घेतली? कारण तर जात असताना आपण वाटेवरची एवढी गर्दी अन्नदान येण्याचं कारण लोकांचं त्या भाविकांच्या प्रतिक्रिया, अन्नदान केल्यानंतर त्या महाप्रसाद खाल्लेल्या व्यक्तीची प्रतिक्रिया किंवा काकाच्या संदर्भातून काकाच्या तोंडून आलेल्या शब्दांचा अर्थ काय हे सगळं जाणून त्या ठिकाणी घेतलं. आज तुम्ही आम्हाला वेळ दिला, नेमकी परिस्थिती सांगितली की काय घडलं. खरं तर या व्हिडिओचा पाठीमागे अंधश्रद्धा पसरवायचा हेतू अजिबात नाही, परंतु जी लोक इथं येतात त्यांचं मनोगत काय आहे किंवा त्यांच्याबद्दल मनामध्ये काय शंका आहेत किंवा इथं येऊन नेमकं ते काय करतात. तर इथं आल्यानंतर असं समजलं की या ठिकाणी ऍस्ट्रॉलॉजिस्ट जे ऍस्ट्रॉलॉजी असते त्या ऍस्ट्रॉलॉजीवरती आपलं राशी भविष्य असेल, 12 राशीपैकी ज्याची तिची रास असेल, त्या राशीप्रमाणे असणारा उद्योग असेल, उद्योगामध्ये कोणता उद्योग केला जातो, कोणता उद्योग आपल्याला यशस्वी ठरू शकतो किंवा कोणता अपयशी ठरू शकतो किंवा अपयशी व्यवसायामध्ये आपल्याला जर व्यवसायामध्ये अपयश आला असेल तर काय केलं पाहिजे, हे ऍस्ट्रॉलॉजीवरती बऱ्याच पैकी लोक बघत असतात. पण काही गुप्त पद्धतीने जे त्यांच्या ऍस्ट्रॉलॉजीवर जात असतात. तेच ठिकाणी आपण माढा तालुक्यातील हे लवळ गाव आहे आणि ह्या गावामध्ये नेमकं काय घडते आपण बघायचा प्रयत्न केला. बघितलं की दत्त महाराजांच्या श्रद्धेवरती दत्त महाराजांच्या जे काही मंदिर आहे इथं श्रद्धा ठेवून ही लोक त्या ठिकाणी आलेत आणि संकेत काका पाठक यांच्या ऍस्ट्रॉलॉजीवर विश्वास ठेवून त्या ठिकाणी या लोकांनी विश्वास ठेवलेला आपण दाखवायचा प्रयत्न केलाय. नक्कीच जर आवडलं तुम्हाला तर या, नसायला आवडलं तर ही काय अंधश्रद्धा असं म्हणू नका, कारण ही ऍस्ट्रॉलॉजिस्ट आहे. इथं कुठेही तुम्हाला बंगाली जादू कुठेतरी वेगळं काहीतरी सांगायचं असा कुठेही प्रकार आम्हाला दिसला नाही, म्हणूनच हा व्हिडिओ त्या ठिकाणी बनवलाय. जे आराध्य दैवत पंढरपूरची पांडुरंग आहे तिथे मोठी मूर्ती आहे. मी आज बघितलं की पंढरपूरला असला कुठलाही अनुचित प्रकार त्या ठिकाणी घडला कधी जात नाही किंवा घडलाही नाही तिथं पंढरपुरात. तिथं साधा नारळ व्हायला सुद्धा आपल्याला परमिशन नाही. जायचं, विठ्ठलाचं दर्शन घ्यायचं, पेढा घ्यायचा, खायचं, इतकं सोपा असणार आपला पांडुरंगाची मूर्ती सुद्धा अतिशय सुंदर आणि मोठी मूर्ती त्या ठिकाणी संकेत काका पाठक यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी भाविकांसाठी लावली गेली. दत्त महाराजाचं मंदिर बघताय तर अतिशय समाधान वाटणारं ठिकाण आपण थांबलो. आज आपल्या प्रेक्षकांसाठी दाखवायचा प्रयत्न केलाय. ज्या लोकांना वाटेल की अंधश्रद्धा आहे त्यांनी हा विषय सोडून द्या. ज्या लोकांना वाटेल की अंधश्रद्धा सोडून कुठेतरी आपण जाऊन दर्शन घेऊन आपल्या काही प्रश्न समस्या मांडू शकतो आणि त्यातनं निराकरण झालं तर तुमचं भाग्य आहे, झालं तर तुमचा प्रश्न आहे. त्या ठिकाणी आम्ही फक्त दाखवायचा प्रयत्न केला की या ठिकाणी एवढे शेकडो भाविक येत आहेत, त्यांचे प्रश्न मांडतायत, काय असणार आहे नेमकी इथली बातमी किंवा काय असणार आहे इथला विषय हा दाखवायचा प्रयत्न केला. की अन्नदान झाल्यानंतर त्या ठिकाणी स्वतःच ताटं जाऊन धुवायचे आपल्यासोबत आलाय. तुम्ही स्वतः ताट धुतले पण ताटामध्ये कुठेही शीत दिसत नाही, कुठेही ठेवलेलं दिसत नाही. काय प्रकार आहे? काय कसं इथे येऊन तुम्ही अन्नदान आज केलंय काकांनी, तर तुम्ही महाप्रसादाचा लाभ सुद्धा घेतलाय, काय सांगाल? त्या संदर्भात सांगायचं म्हटलं तर येथील अन्नक्षेत्र असं आहे की आरती झाल्यानंतर, देवाची आरती झाल्यानंतर इथं प्रसादाचं ज्यावेळी वाटप होतो, वाटप झाल्यानंतर यातील एकही दाणा वाया न घालवता असं इथं नियम आहे की एकही वाया दाणा न घालवता त्यांनी प्रत्यक्ष संकेत काका
प्रत्येकाचे ताट चेक करून त्यातील अन्न वाया न जाता ते समोर प्रसाद खाणाऱ्याला समोर अडवून, जर त्या ताटात शिल्लक राहिलेला असेल तर त्याला अडवून ते खायला लावतात. पूर्णपणे स्वच्छ ताट पुसून खायला लावतात त्यांनी. एवढं तुम्ही ऐकता, त्यांच्यावर एवढा विश्वास, काय सांगा? त्यांचा विश्वास म्हणजे जसं देवावर आहे तसं संकेत करून विश्वास आहे. त्याचे काय कारण त्याचं? त्याचं कारण म्हणजे आजपर्यंत आम्ही जे त्यांच्यापाशी काय काय जे बोललंय त्याला 100% आमचे काम होतच आहे. ऍस्ट्रोलॉजिस्ट जे काय बघतात किंवा तुमच्या कुंडलीनुसार जे काय सांगतात ते बऱ्यापैकी घडते. घडते. आणि त्यांनी जे डायरेक्शन देतात त्या डायरेक्शन आम्हाला ते असं ते प्रत्येक गोष्ट ते साध्य होत जाते. व्यवसाय असेल, उद्योग व्यवसाय असेल, उद्योग असेल, तुमची कोणतीही अडचणी असतील त्यांना तुम्ही त्यांना सांगा, त्यांनी तुम्हाला त्याच्यातून मार्ग काढून देतो. आपण बघितलं की थेट आपण काकांच्या परस्परत आलो आणि काय प्रकार आहे नेमकं, ताटात काय शिल्लक ठेवायचं नाही, शिल्लक राहिलं तर काका स्वतः उभं राहून ते खायला होतात. हा नवीनच प्रकार त्या ठिकाणी जवळसारख्या एका ठिकाणी आपल्याला दत्त महाराजांच्या मंदिराच्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळाला. आणि जाणून घेतलं की हे उद्योजक असतील किंवा शेतकरी असतील की आम्हाला मार्गदर्शन हे जर समजा आपला ट्रॅक वेगळा असेल किंवा कुंडलीप्रमाणे आपल्याला व्यवसाय कोणता सुसज्ज असतो, त्याप्रमाणे त्यांनी सुद्धा सांगितलं की त्यांच्या संपर्कात आल्यापासून आमचं जे काही चाललेलं वैवाहिक जीवन आहे ते सुद्धा एकदम व्यवस्थित आहे. नक्कीच धन्यवाद, तुम्ही आम्हाला माहिती दिली. काय झालं, किती दिवस येत आहे, कसा अनुभव आहे, काय सांगाल? मी आता 10 वर्ष झाले येतो इथं. बर, म्हणजे कशा तुम्ही आता वास्तू काका ज्योतिषशास्त्र सांगतात, विश्वास बसतोय का या गोष्टीवर? आज कलियुगात हे सगळं चाललंय. हा, विश्वास बसतोय ना. बरं, का कोणता एखादा अनुभव? माझ्या काका घरी बालते 2दा-3दा येऊन गेलेले. बर, मी भूम तालुक्यातला मनसर मधला, भूम तालुका, मानकेश्वर गाव. बर, तिथं मला पहिलं 2 मुली आहेत. बर, आणि काकानं पुन्हा घरी येऊन मला सांगितलेलं, बर, त्यावेळेस तुला 100% मुलगा होईल. बर, तो आता 3 वर्षाचा, आपलं 3 महिन्याचा सध्या. बर, किती वर्षानंतर झालं? ते 7 वर्षानंतर झालं. बर, मुलगी ही झाल्यानंतर? मुलगी 10वीला ते 5वीला. बर, आणि परत तिसरा 3 वर्षानंतर? हा, 3 वर्षानंतर झालं. दुसरा व्यवसाय शेतीमधला काय फरक? शेतीमधलं सगळं चाललंय, सगळं व्यवस्थित चालू. म्हणजे काकाचं मार्गदर्शन शेतीतलं काय पिकं घ्यावं किंवा कोणता व्यवसाय करावा याविषयी असतं का? नाही, या विषयात नाही आपण बोललो होतो. बरं, आपलं बाकीचं जे कुटुंबिक मधलं बोललो. कौटुंबिक मध्ये सुख आहे तुम्हाला? हा.
पदं हृदयारविन्दं भवं भवानी सहितं नमा कर्पूर नीरांजन दीपदर्शामि समर्पयामि. उघडा डोळे उठून उभा राहा सगळे. त्वमेव माता पिता त्वमेव त्वमेव बन्धु सखा त्वमेव त्वमेव विद्या गणं त्वमेव त्वमेव सर्वं कायेन वाचा मनसेन्द्रिया वा बुद्ध्या करोमि यज्ञं सर्वं परस्मै नारायणाय समर्पयामि. अर्जुनं देवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवरे श्रीधरं माधवं कृतिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं भजे. हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे. हरि ओम यज्ञेन यज्ञमयजन्त देवासानि धर्माणि प्रथमान्यासन्नते पराक्रम महिमान् स्वतन्त्र यत्र पूर्वे साध्या सन्ति देवाः. ओम राजाधिराजाय प्रसय्यसाहिने नमो वयं वै श्रवणाय कुर्महे. समे कामान् कामकामाय मह्यं कामेश्वरो वै श्रवणो ददातु. कुबेराय वै श्रवणाय महाराजाय नमः. ओम स्वस्ति साम्राज्यं भोज्यं स्वराज्यं वैराज्यं पारमेष्ठं राज्यं महाराज्यमधिपत्यमयं समन्तपर्या ईशात् सार्वभौमः सर्वांशदन्तादापराधात् पृथिवे समुद्रपर्यन्ताय एकराडिते तदप्येष श्लोको भीतो मरुतः परिवेष्टारो मरुतस्यावसन्नगृहे आविष्टस्य कामप्रे विश्वे देवा सवासेति. एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात्. नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो श्री दत्तात्रेय प्रचोदयात्. तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो श्री दत्तात्रेय प्रचोदयात्. अग्निनन्दनाय अनुसूयाय पुत्राय श्री परमेश्वर दत्तात्रेय प्रचोदयात्. ब्रह्मणे स्वास्थ्यरक्षणं कुरक्षणं ब्रह्मणं नैवेद्यं समर्पयामि. श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा दिगंबर विठ्ठल श्री नामदेव पंढरीनाथ भगवान की संत रामदास महाराज की अवधूत चिंतन अन्नदाता सुखी भव अन्नदाता सुखी भव अन्नदाता सदैव सर्व काळ सुखी भव. सुरू करा. प्रसाद मागून घ्या, भरपूर खावा. वाढणाऱ्या सगळ्या सेवेकरांचे खूप खूप धन्यवाद. आकाश तुला काल वाढदिवस झाला ना, वाढदिवसाच्या शुभेच्छा आशीर्वाद. प्रसाद मागून घ्या, भरपूर खा. सगळ्या वाढणाऱ्या सेवेकरांचे खूप खूप धन्यवाद. न सांगता खूप छान सेवा करतात वाढण्याची. सेवेकरी बसले की आपलं जेवण झाल्यावर आपणही वाढण्याची सेवा करताना भरपूर घ्यायचं. लहान पोरगा असो मोठा असो बारका असो तर खायचं. पण जाताना जर ताटात काही शिल्लक ठेवलं एक शीत पण बरं का, तर आमचे सेवेकरी माझं सुद्धा नाव सांगितलं तर ऐकत नाही. माझ्याकडे जसं अन्नदान गरजेचं आहे तसं एक शीत पण वाया जाऊ देत नाही. तुम्ही म्हणताल मी लय मोठ्या तिकडे तुझ्या घरी बाबा, तुम्ही म्हणताल मी लोड मारतात तुझ्या घरी, इथं नाही चालत. माझ्याकडे काय असेल ताटामध्ये एक शीत कुणी टाकणार नाही आणि कुणी कुणाला सांगत बसणार नाही. जेवताना टोपी काढून ठेवत जावं डॉक्टरची, घरी जेवा काढतो जेवा. दुसरी गोष्ट, आपल्याला जर अशी छान अन्नदान सेवा करायची इच्छा झाली कुठल्या कारणाला करू शकतो माहितीये का? वाढदिवस असतात, वाढदिवसानिमित्त पुण्यतिथी असते, पुण्यतिथी निमित्त अवश्य अन्नदान सेवेमध्ये सहभाग नोंदवा. आपल्याला जर इच्छा झाली तर कोणाला इथं पण बनणार. नंबरच्या व्यतिरिक्त कुणाचं नाव गाव सांगून भेटू नका बरं का. त्याचे किती मी खोटं बोलतो. नंबरच्या प्रमाणापेक्षा कितीही प्रश्न विचारा, मी तुम्हाला उत्तर द्यायला 100 विचारा. जर कंटाळलो तर बोलायचं.